गौदेवी भाजी मंडईला लागलेल्या भीषण आगीत पालिकेचे अग्निशमन अधिकाऱ्यासह एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. ही आग कशामुळे लागली, आगीचं नेमकं कारण काय होतं, आग लावली की लागली याचा छडा अद्यापपर्यंत लागलेलाच नाही. 24 तास उलटले तरी आगीचं कारण अस्पष्ट असून प्रशासनातील अधिकारी बोलायला तयार नाहीत. दरम्यान हकनाक बळी गेलेल्या दोघांच्या मृत्यूनंतर आता तरी प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल उपस्थित झालाय. ठाण्याच्या गोखले रोडवरील गौदेवी भाजी मंडईला गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 3 अग्निशमन दलाचे जवान जखमी झालेत. त्यापैकी दोघांना कळव्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भाजी विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या मंडईत प्रत्यक्षात कपडे, चप्पल आणि इतर व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं. याबाबत अनेकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं कानाडोळा करून वर्षानुवर्ष दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. अग्निशमन दलात भरती प्रक्रिया अजून झालेली नाही. अग्निशमन दल कंत्राटी पद्धतीनं चालवायला द्या, नाहीतर आज सर्वत्रच कंत्राटी पद्धतीनं सुरू आहे, पैसे खाण्याचं काम सुरू आहे, अशा शब्दात ठाण्यातील आगडोंब प्रकरणी आमदार आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडे पुरेसं मनुष्यबळ नाही. इथे माणसं मृत्युमुखी पडतायत. 1 महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.